चला तर मंडळी, आज फक्त 15 रुपयामध्ये संपूर्ण फॅमिलीसाठी छान असा नाश्त्याचा कुरकुरीत पदार्थ बनवूया। संध्याकाळच्या वेळेस ना काहीतरी कुरकुरीत गरमागरम खाण्याची इच्छा असते, त्यावेळेस तुम्ही हा पदार्थ बनवू शकता। बनवायला खूप जास्त सोपा आहे। त्यासाठी मध्यम आकाराचा पत्तागोबी स्वच्छ धुवून घेतला आणि अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये काढायचा आणि 1 चमचा यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची, चवीनुसार मीठ घालायचं, छान मिक्स करून आहे ना 5 ते 6 मिनिटांसाठी असंच ठेवायचं। त्यानंतर यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लोअर घालायचा आणि त्यानंतर 2 वाट्या यामध्ये मैदा घालायचा। त्यानंतर खाण्याचा फूड कलर जो असतो तो यामध्ये घातलेला आहे। त्यानंतर हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आज आपण बनवतोय अगदी गाड्यावर मिळतात ना तसे कोबी मंचुरियन, जे लहानांना काय मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडतात। इथं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला छोटे छोटे असे मंचुरियन सोडायचे, जसे आपण भजे सोडतो ना अगदी त्याच पद्धतीने, फक्त थोडेसे लहान लहान बनवायचे, म्हणजे ते खूप छान असे क्रिस्पी तयार होतात। यासोबत एक छानशी लाल चटणी सुद्धा सर्व केली जाते। जर त्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल ना तर जरूर कमेंट करा, तुमच्यासाठी लवकरच रेसिपी ती सुद्धा घेऊन येईन। आता छान असे क्रिस्पी तळून घेतले की काढून घ्यायचे। आज अगदी ठेल्यासारखे मंचुरियन मी घरी बनवलेले आहेत, त्यामुळे इथं मी अशा छानशा छोट्या छोट्या वाट्या घेतलेल्या आहेत, जशा आपल्याला ठेल्यावर मिळतात ना अगदी तशाच। त्यामध्ये मंचुरियन घालायचे आणि मंचुरियनसोबत जी शेव मिळते ती शेव घातली, थोडीशी कोबी घातली आणि ही जी रेड चटणी आहे ती घालायची। मस्त असे ठेल्यावरचे गरमागरम कोबी मंचुरियन घरच्या घरी कसे वाटले ना कमेंट करून जरूर सांगा। बाय बाय।